नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज कृषी दिन पण आहे आणि डॉक्टर्स डे पण आहे. ही दोन क्षेत्रातली लोक आपल्याला सांभाळणारी प्रमुख दोन घटक आहेत. म्हणजे कृषी दिनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकरी हा अन्नदाता म्हणून आपल्याला सांभाळत आला आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जीवनदाता म्हणून डॉक्टरांनी नवसंजीवनी देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे या अन्नदात्याला आणि या जीवनदात्याला दोघांनाही सलाम. कारण ज्या पद्धतीनं या 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला त्यांनी उत्तम पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून ही कृतज्ञता त्यांच्याबद्दल आज आपण व्यक्त करणार आहोत. आज डॉक्टरांना या चर्चेमध्ये आपण बोलवलेलं आहे. डॉक्टरांनी गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी खंबीरपणे औषधांचा साठा घेऊन ते उभे राहिले. कोरोनाच्या काळामध्ये धीर दिला आणि स्वतःच्यावर बेतलेला प्रसंग असताना सुद्धा याच्यातून माघार न घेता रुग्णसेवा हीच ईशसेवा अशा पद्धतीने लोकांना बरं करून घरापर्यंत सुखरूप आणि सुदृढ करून पाठवलं. त्यामुळं या डॉक्टरांकडं आणि डॉक्टरांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल आज डॉक्टर्स डेच्या निमित्तानं त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोंडवे आहेत पुण्यातून. आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर समीर दलवाई आहेत आणि आपल्यासोबत नागपूरवरून डॉक्टर पिनक दांडे आहेत. सगळ्यांचं स्वागत आणि तिघांनाही हॅपी डॉक्टर्स डे. धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत ही कृतज्ञता तुमच्याबद्दल आधी व्यक्त करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करू. डॉक्टर बोंडवे, आत्ताच तुम्ही पंतप्रधानांच्या झूम मिटिंगमधनं मोकळे झालेला आहात. पंतप्रधानांनी वेगवेगळ्या गोष्टी कृतज्ञताबद्दल तुम्ही केलेल्या योगदानाबद्दल सगळ्या डॉक्टरांनी व्यक्त केल्यात. मी काही वेळापूर्वी त्या ऐकल्या. तर आजच्या दिवशी गेल्या 1.5 वर्षातल्या वेगवेगळ्या अनुभवांच्याबद्दल IMAचे एक माजी अध्यक्ष म्हणून आणि एक वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून काय गोष्टी जाणवल्या तुम्हाला आणि कोणते अनुभव आले? सर्वात प्रथम मी आपलं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आपण डॉक्टरांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय. त्याचं असं आहे की ही करोनाची साथ सुरू झाली किंवा महामारी सुरू झाली त्या आधीपासूनही डॉक्टर्स हे प्राणपणाला लावून रुग्णांसाठी काम करतच होते. परंतु करोना हे संकट एक असं मोठं आसमानी संकट होतं की जे ज्यावेळेला आलं त्यावेळेला कुणालाही काही माहित नव्हतं. ना डॉक्टरांना माहिती होतं ना जगामध्ये संशोधकांना माहिती होतं. त्यामुळं अगदी सुरुवातीपासून या आजाराची माहिती करून त्याच्यावरच्या उपचारांचं अपडेट करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम सर्वात मोठ्या प्रमाणात केलं गेलं. आणि महाराष्ट्रामध्ये मला अभिमान वाटतो की मी मागच्या वर्षी IMAचा अध्यक्ष असताना महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही सर्वत्र लोकांमध्ये जनजागृती केली. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच वेळेला जे लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला अनेक रुग्णांना दवाखान्यात जाता येत नव्हतं. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या जवळजवळ 150 ते 200 ठिकाणी मोबाईल अँब्युलन्स हे करून मोफत सेवा पुरवली गेली. जे रुग्ण आजाराचे रुग्ण होते त्यांच्यासाठी फीवर क्लिनिक चालू केली. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी हॉस्पिटल्सच्या जागा ज्यावेळेला कमी पडल्या त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने खासगी डॉक्टरांचे सर्व हॉस्पिटल्स अधिग्रहित केली. जवळजवळ 80% रुग्णांची सेवा आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या लाटेतही आणि दुसऱ्या लाटेतही ही खासगी रुग्णालयातून केली जाते. आणि त्यावेळेला अत्यंत कमी दर दिले गेले. परंतु तरी हे केवळ आपल्याला काही ही चॅरिटी करायची नाहीये, हे सॅक्रिफाईस आहे. या पद्धतीने ह्या गोष्टी केल्या गेल्या. या काळामध्ये डॉक्टरांनी अक्षरशः दिवस रात्र मेहनत केली. आमच्या जे काही रेसिडेंट डॉक्टर्स होते त्यांनी दिवस अनेक काही महिने सुट्टी न घेता त्यांनी हे सेवा दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं नाही. कित्येक जण आई वडिलांना भेटायलाही गेले नव्हते, कित्येक जण आपल्या घरी गेले नव्हते, ते तिथंच राहायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे खूप अतिशय कठीण काम आहे ते आणि अजूनही ते चालू आहे. आणि याचबरोबर अनेक संकट जी होती की मृत्यूदर सुरुवातीला जास्त होता त्यावर काय करायचं याबद्दलही डॉक्टरांमध्ये सतत त्याच्यामध्ये अभ्यास चालू होता. त्या पद्धतीने आपण मृत्यूदरही कमी केला. नवीन औषधं येत होती, त्यांचा वापर करून ती कितपत योग्य आहेत कितपत अयोग्य आहेत, अजून काही नवीन गोष्टी करता येतील का याचाही सतत पाठपुरावा केला. आणि सरते अखेरीस महाराष्ट्रामध्ये जी करोनाची जी
ही मोठी लाट, पहिली लाट आणि दुसरी लाट ह्या दोन्ही ओसरण्यामध्ये आणि त्यामध्ये हजारो रुग्णांना वाचवण्यासाठी आज डॉक्टरांनी अक्षरशः स्वतःचे प्राण पणाला लावले. अगदी मला खरं एक आहे. नमूद म्हणजे अनेकांनी या तुम्ही जसं सगळ्या म्हणताय डॉक्टर याच्यामध्ये भोंडवे की अनेकांनी या कोरोनाच्या काळामध्ये आपले प्राण देखील गमावले. म्हणजे होय काही होय इतके दुर्दैवी यामध्ये प्रसंग वाचनात आमच्या यामध्ये आल्या, पाहण्यात आले. भारतभरामध्ये बरोबर, मी या मुद्द्याकडे परत येतो भारतभरामध्ये तुमच्याकडे. 1200 डॉक्टरांचा मृत्यू त्यापूर्वी झालेला आहे. त्यापूर्वी डॉक्टर समीर दलवाई, डॉक्टरांच्या बरोबरीने आपल्या स्टाफमध्ये असलेले वॉर्ड बॉईज असतील, नर्सेस असतील, यांचंही योगदान तितकंच मोलाचं आहे. म्हणजे डॉक्टरांनी एकदा लाईन ऑफ ॲक्शन ट्रीटमेंटची ठरवून दिली की पुढे त्या पेशंटला सांभाळण्याचं काम डॉक्टरांच्या पाठीमागं ही सगळी मंडळी करत असतात. पण या काळातले आपले काय वेगळे अनुभव होते? म्हणजे घरापर्यंत न जाणं, घरच्यांशी बोलता न येणं, ट्रीटमेंट करायला आपण दवाखान्यात थांबलो तर मग तिथून पुढे फक्त व्हिडिओ कॉलवरती आणि अशा आपल्यासारख्या झूम कॉलवरती आपण संपर्कात राहणं. अशा गोष्टी एक दडपणाच्या होऊन गेल्या 1.5 वर्षाच्या काळात, की ते दडपण अजूनही या कोरोनाच्या संख्येकडे पाहताना मनावर जाणवत आहे? राजेंद्रजी नमस्कार आणि धन्यवाद. आणि डॉक्टर साहेब आता मागाशी म्हणाले त्याप्रमाणे खूप छान कल्पना आहे तुमची ह्या कार्यक्रमाची. गेल्या 1.5 वर्ष एकंदरीत डॉक्टरांना म्हणा, आरोग्य कर्मचारी सर्वच जे आहेत त्यांना म्हणा, हा अगदी एक वेगळं वर्ष गेलेलं आहे. आणि तुम्ही म्हटलं ते एकदम बरोबर आहे. फक्त डॉक्टर स्वतः काहीच करू शकत नाही असं मी म्हणेन. आम्हाला जे सपोर्ट जो लागतो, मग ते नर्सेस असतील किंवा आरोग्य कर्मचारी असतील, वॉर्ड बॉईज असतील, सफाई कर्मचारी असतील, त्याचबरोबर ऑफिस स्टाफ असेल, रिसेप्शन स्टाफ असेल, ऍडमिनिस्ट्रेटर स्टाफ असेल, फार्माकोलॉजिस्ट असतील, टेक्निशियन्स असतील, डायग्नोस्टिशियन्स असतील, या सर्व लोकांशिवाय, या सामग्री आणि त्यांच्या कामाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. एक मूलभूत फरक पडलेला आहे आरोग्य सेवेतच नव्हे, बट द वे वी लुक ॲट हेल्थ. आणि तो मूलभूत प्रश्न असा आहे की टेलिमेडिसिन किंवा टेलिहेल्थचा गेले 10 वर्ष टेलिहेल्थ किंवा टेलिमेडिसिनचे कन्सेप्ट जगात आहेत, पण गेल्या 1-1.5 वर्षात आपण ते आपल्या घरात किंवा आपल्या जीवनात त्याचा समावेश झालेला आहे. आणि राजेंद्रभाई, मला वाटतं हे दिस इज फॉर एव्हर, हे पलटणार नाही. आणि टेलिकन्सल्टेशन, टेलिहेल्थ असेल, तो व्हिडिओ कन्सल्टेशनचा जो हा भाग आहे, हा सुधार आहे आणि हा नेहमीच आरोग्य सेवेत आता राहणार. आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जिथे आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती, तिथे आरोग्य सेवा आता पोहोचत आहे. आणि हे करोना काळाच्या अवघड वेळेत झालेली एक फायद्याची बाब आहे. ह्याच बरोबर दुसरा मुद्दा मला एक मोठा वाटतो की ओव्हरऑल आरोग्याकडे वेलनेस एज वेल एज ट्रीटमेंट, म्हणजे आरोग्य सेवा एज वेल एज प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, आणि त्याचबरोबर स्वतःला निरोगी कसं ठेवायचं, ह्या 3 गोष्टींवर जेवढा भार दिलेला आहे, हा कदाचित कोरोनाच्या अभावी झाला नसता. बरोबर. आजही आपल्या बजेटमध्ये किती स्पेंडिंग आहे त्या हेल्थवर, हा एक मुद्दा आहे. पण त्याचबरोबर मी स्वतःच्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठी माझं लक्ष किती आहे, ह्याचा देखील एक खूप मोठा फायदा ह्याच्यात झालेला आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण ह्याचा पुढे जाताना उपयोग करून घ्यायला पाहिजे की देर इज अ चेंज इन द परसेप्शन ऑफ पीपल टुवर्ड्स हेल्थ एज वेल एज मेडिकल केअर. एक्झॅक्टली, वेलनेस एज वेल एज मेडिकल केअर हे आपण पुढे चालवलं पाहिजे. करेक्ट. एक योग्य मुद्दा तुम्ही मांडला की याच्यातल्या मानसिकतेमध्ये लोकांच्या प्रचंड बदल झाला या काळामध्ये. गेल्या 1.5 वर्षात प्रत्येकजण हेल्थ कॉन्शियस होताना दिसत आला आहे, प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आला आहे. आणि याच्या बरोबरीने जे काही घडतं आहे याचा परिणाम माझ्या बरोबरीने माझ्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसोबत मी जिथे कामाला जातो तिथल्या सहकाऱ्यांवरती फार होणार नाही ना, याची काळजी घेताना लोक आता आपल्याला दिसायला लागलेत. हे फारसं पूर्वी घडताना दिसत नव्हतं. डॉक्टर दांडे, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं की आपल्या सगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबतच नागरिक देखील तितक्याच, एक जसं आता मानसिकतेचा मुद्दा समीर दलवाईंनी उपस्थित केला, या मानसिकतेमध्ये होते की काय होणार, म्हणजे मी पेशंटला ट्रीट करतोय, मी त्या PPE किटमधनं बाहेर आल्यानंतर कोण जाणे मला इन्फेक्शन झालं नसेल, कोण जाणे मला पुढं काही खोकला आला नसेल, मला एखादी शिंक आली नसेल. म्हणजे ही जी एक सतत शंकेची पाल चुकचुकत होती प्रत्येकाच्या मनामध्ये, तर ते दडपण आता गेलं आहे सगळ्यांचं असं आपण म्हणायचं. आणि खबरदारी घेऊन आपण तितक्याच ताकदीने कोरोनाला तोंड देऊ शकतो असं आपण पुढे पाऊल टाकायचं का? नमस्कार. सर्वप्रथम मी साम टीव्हीचे
आज इथे जागतिक डॉक्टर दिवसानिमित्त आभार मानतो की त्यांनी हा अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम इथे घेतला आणि आम्हा सर्वांना इथे सहभागी करून घेतला. राजेंद्र, तुझा हा जो प्रश्न आहे किंवा हा जो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. जे आम्ही पहिली लाट बघितली आणि दुसरी लाट बघितली त्याच्यातून आम्ही आता कुठे हळूहळू सावरत आलो. अतिशय असं भीतीदायक वातावरणातून संपूर्ण वर्ष आपल्या सर्वांचं गेलेलं आहे. पण आता या वर्षभराच्या काळामध्ये आपल्याकडे सर्व प्रकारच्या साधन सामुग्रीची व्यवस्था बहुतेक प्रमाणात निर्माण झालेली आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती सुद्धा झालेली आहे. लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहे, हेल्थ अवेअर झालेले आहे आणि आरोग्याविषयी एका दुसऱ्यांना लोक माहिती सुद्धा देऊ लागली. त्या अनुषंगाने आपण पाहिलं आहे की लोक आता हळू का असेल पण व्हॅक्सिनेशन कडे सुद्धा आपण वळत आहोत. म्हणून मला असं वाटतं की आता आपण येणाऱ्या काळामध्ये जी तिसरी लाट येईल, कदाचित चौथी येईल, त्याला आपण मोठ्या सक्षम प्रमाणे आपण त्याला समोरी जाऊ शकतो. बरोबर की वॅक्सिनेशन तर निश्चितपणे होतच आहे. पण समीर देलवाई, एक गोष्ट मला इथे जरूर विचारायची आहे की या काळामध्ये तिसऱ्या लाटेचा विचार जेव्हा आपण करायला लागलो, टास्क फोर्सच्या मीटिंग झाल्या, बाकीच्या गोष्टी समोर आल्या, कदाचित त्याच्या आधी पण ही चर्चा जास्त झाली आणि आता ती पुन्हा होती आहे की लहान मुलांना कदाचित बाधा होऊ शकते. केंद्र सरकारचं टास्क फोर्स म्हणते की नाही त्याच्यात काही तसं काही दिसत नाही फारसं चित्र. रेग्युलर जे व्हायरल इन्फेक्शन्स मुलांमध्ये दिसतात तर तेच इन्फेक्शन्स आत्ता साधारणतः दिसत आहेत. त्यामुळे घरामध्ये आत्ता मुलांना छोटीशी शिंक आली, ताप आला तरी देखील पालक जास्त संभ्रमात आहेत की बाबा ह्याला आता नेमकं ट्रीट कसं करायचं. व्हायरल इन्फेक्शन म्हणायचं, फ्लू म्हणायचं, छोटासा मलेरियाचं इन्फेक्शन म्हणायचं की अजून काही म्हणायचं. तर याच्यात शक्यतावरती आपण किती भर द्यायचा की या पुढच्या तिसऱ्या लाटेमध्ये अमुक 1 लाख मुलं बाधित होतील, म्हणजे हे ठोकताळे आपण मांडायचे का? नाही, खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि खरोखरच पालकांची तारांबळच आहे याच्यात. मुद्दा असा आहे की करोना असेल किंवा कांजण्या असतील किंवा गोवर असेल, हे सर्व व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. 90 ते 92% मुलांना ज्यांना हे इन्फेक्शन होतात, 90 ते 92% मुलांना सौम्य किंवा कळलंच नाही एवढे कमी लक्षण असतात त्याच्यात. आणि आत्ताच आपण नुकत्या आलेल्या त्या सिरो सर्व्हेमध्ये पण पाहिलं की 50% मुलांना सिरो सर्व्हेमध्ये पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे, म्हणजे त्यांना कोविड होऊन गेला पण आपल्याला कळलं सुद्धा नाही. म्हणजे ही कदाचित ते 90% मध्ये होती ज्यांना सौम्य किंवा नाहीच असे लक्षण होते. पण लक्षणं ही व्हायरल इन्फेक्शन सेमच असतात, ज्याला आपण कॉमन कोल्ड किंवा फ्लू म्हणतो किंवा नेहमी आपण सर्दी उकला म्हणतो. म्हणजे थोडासा ताप येणे, सर्दी, तुम्ही म्हटलं तर एखादी शिंक येणे. पण त्याच्यात आपल्याला बघितलं पाहिजे की मुलाची वागणूक कशी आहे. जर सिरियस इन्फेक्शन असेल तर मूल हळूहळू डल होऊ लागतं, निश्चित होऊ लागतं, खाणं पिणं कमी होतं आणि नेहमीच जर त्याचं बिहेवियर किंवा वर्तन आहे त्याच्यात फरक येतो. म्हणजे एक मस्ती करणारा, उडी मारणारा एक मूल असेल ते शांत बसतंय, इंटरॅक्ट करत नाहीये आणि ह्या जर गोष्टी असतील तर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. पण मुद्दा असा आहे की सध्या कोरोनाच्या काळात मुलांकडे ओव्हरऑल लक्ष देण्याची गरज जास्त आहे. आणि जर तुम्ही लक्ष देऊ घातलं मुलाकडे तर तुमच्या लक्षात येईल की फक्त एक शिंक नाही, त्या शिंकाबरोबर जरा मुलाला दम पण लागतोय, मुलाला खोकला पण वाढलेला आहे, ताप कमी होत नाहीये आणि त्याचं ओव्हरऑल बिहेवियर, मग तुम्हाला लक्षात येईल की प्रॉब्लेम थोडा जास्त आहे. पण कधी तुम्हाला मुलांकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर फक्त फिजिकल हेल्थकडे नव्हे तर मानसिक मुलांवर एवढा मोठा प्रॉब्लेम सध्या चाललेला आहे. 6 महिने नाही, वर्ष नाही, 1.25 वर्ष घरात कोंडून ठेवल्यामुळे आणि एक निगेटिव्हिटी, स्पेशली दुसऱ्या लाटेची जी आपण प्रत्येक घरात कुठे ना कुठे आपण एक बघितलंय की एक निगेटिव्ह न्यूज आलेली आहे. तर त्याच्याबद्दल मुलांच्या मानसिक आरोग्याकडे एवढा मोठा फटका सध्या बसलेला आहे की पालकांनी शेवटी मुलांबरोबर वेळ घालवला पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत आणि त्यासोबतच त्यांच्या शारीरिक जर काही इन्फेक्शन जे काही लक्षणं असतील तर तिकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. अगदी खरं आहे की मुलांचा कोंडमारा या काळामध्ये अधिक झाला हे नाकारून चालणारच नाही. आणि आत्ताही देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण बघितलं तर मुलं ऑनलाईन व्यासपीठावरच्या, सोशल मीडियाच्या कुठल्या व्यासपीठावर फिरतायत याचा अंदाज अजूनही पालकांना येत नाही. पण तितक्या त्या वेगाने सगळीकडे ते धुंडाळताना दिसत आहेत. कदाचित आपणही त्या वेगाला कमी पडू, पालक म्हणून पण आणि या क्षेत्रातले काही तज्ज्ञ म्हणून पण. पण ही मुसाफिरी मुलांमध्ये जास्त वाढत चालली आहे हे निश्चित आहे. पण त्याच्याबरोबरीने डॉक्टर भोंडवे, जेव्हा आपण या रोगांची स्थित्यंतरं बघतो, कुठल्याही एखादे पॅन्डेमिक आलं आणि त्याचं सगळी स्थित्यंतरे पाहतो, तेव्हा फ्लूच्या बाबतीत जर फार बोलायला झालं तर दरवर्षी फ्लूचे म्युटंट्स वेगळे येतात. आता कोरोनाचे म्युटंट्स प्रत्येक वेळेला बदलताना दिसतात. आता परत डेल्टा प्लस
याची चर्चा सुरू झाली. बट त्याच्यानंतर मध्यंतरी आलेला म्युकरमायकोसिस एकदम सायलेंट मोडवरती गेला. म्हणजे हे जे काय सगळं सुरू आहे याच्यातनं सतत एक प्रश्न येतो की आपण बाहेर फिरताना वावरायचं कसं. म्हणजे त्रिसूत्री तर आपल्याला पाळायची आहेच आहे. रोजची कामं टाळायची नाही आहेत. रोज तुम्हाला क्लिनिकपर्यंत जायचं आहे, मला इथे टी व्हीपर्यंत यायचं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये इतर क्षेत्रामध्ये जी लोक वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाणारे आहेत त्यांना ते टाळून चालणार नाही आहे. मग अशा वेळेला त्रिसूत्री पाळून मला ह्याच्यातनं बचाव स्वतःचा आणि समाजाचा कसा करता येईल? राजेंद्रजी, व्हायरस बदलो आधीचाच असो, त्याचं म्युटेशन हो, पुन्हा म्युटेशन हो, प्रतिबंधक उपाय आहेत ते तेच आहेत. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्रिसूत्री ही तीच आहे. मास्क वापरणं, आणि त्यामध्ये काही भर पडली म्हणजे मास्क वापरणं, तो सुद्धा सध्याच्या जे काही सांगितलं जातं त्याप्रमाणे दुहेरी मास्क वापरा, आतून सर्जिकल आणि बाहेरून कॉटन मास्क. दुसरं गोष्ट म्हणजे हात स्वच्छ ठेवणे, हात स्वच्छ धुणे शास्त्रीय पद्धतीने. आणि तिसरं म्हणजे विनाकारण गर्दी न करणं. आता आपण जे चित्रात बघतोय अशा प्रकारची गर्दी व्हायला नाही पाहिजे. कारणाशिवाय बाहेर जायला नाही पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. या 3 गोष्टी तर आहेतच, परंतु यामध्ये अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला अंतर्भाव केला पाहिजे. ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं लक्षण जे फ्लूचं लक्षण असतं किंवा कुठल्याही आजाराचं लक्षण असतं, सर्दी, खोकला, ताप, उलटी, मळमळ, जुलाब, अंगावर रॅश येणं, कानाने कमी ऐकू येणं, तोंडाची चव बदलणं, नाकानी वास कमी येणं, असं कुठलंही लक्षण असलं तर जी टेंडन्सी आपल्याकडे की अंगावर काढायचं किंवा वरवर औषधं घ्यायची किंवा कुणाच्या तरी ओळखीने किंवा माहितीने औषधं घ्यायची, दुकानातून औषधी, हे टाळलं पाहिजे. पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व साथींमध्ये मग ती कोरोनाची असो किंवा इतर कुठलीही साथ असो, ज्या कोमॉर्बिड कंडिशन्स किंवा सहव्याधी आहेत त्याच्यामुळे निश्चितच रुग्णांचा आजार बळावतो, त्यांना तो लवकर होतो आणि गंभीर स्वरूपाकडे तो जातो. त्यामुळं ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, मधुमेह आहे, डायबिटीस, उच्च रक्तदाब आहे किंवा हृदयविकार आहे, किडनीचे किंवा यकृताचे आजार आहेत, कर्करोग होऊन गेलेला आहे, अशा लोकांनी आपले आजार नियमितपणे ताब्यात ठेवले पाहिजेत. आणि सर्वात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण करून घ्यायला पाहिजे. जेव्हा कधी, मी आताच्या परिस्थितीला सांगून असं म्हणेन की जेव्हा कधी तुम्हाला लस मिळेल, जेव्हा ती उपलब्ध होईल, तेव्हा ती त्वरित हे करून घ्या. कुठल्याही लसीबद्दलचे जे काही वाद प्रवाद आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जी लस उपलब्ध असेल ती त्याच्या योग्य पद्धतीने टोचून घ्या. याच गोष्टी आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. आणि बाकीचं जे आहे ते जनरल नॉलेज वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास न ठेवता वैद्यकीय सल्ला, व्हॉट्सअप विद्यापीठाकडे लक्ष देऊ नका, असं सरळ सांगून टाका. व्हॉट्सअपकडे लक्ष देऊ नका किंवा इतर ज्या काही ऐकीव गप्पा असतात त्याकडे लक्ष देऊ नका. तरच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जास्ती व्यवस्थित राहील, असंच म्हणावं लागेल. अगदी अगदी बरोबर. मला डॉक्टर दांडे, एक परवा अर्थमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात काही गोष्टी सांगितल्या की आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांसंदर्भात, इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासंदर्भात 7.59% आम्ही कर्ज उपलब्ध करून देऊ. तर आत्ता आरोग्य क्षेत्राला म्हणजे आपण असं धरूया की गव्हर्नमेंट सेक्टर थोडंसं बाजूला ठेवून प्रायव्हेट सेक्टर, हॉस्पिटल्स, आणि तुम्ही आता जे प्रायव्हेट ओपीडी सगळे चालवता, प्रायव्हेट हॉस्पिटल्स चालवता, आजची अवस्था काय आहे आरोग्य क्षेत्राची? आजची अवस्था नेमकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतली कशी आहे? हॉस्पिटल एखादा चालवायचं असेल तर काय कष्ट उपसावे लागतात, कशा पद्धतीने त्याची मॅनेजमेंट करावी लागते, ती आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने सांभाळावं लागतं, आणि त्यातून होणारे वाद प्रतिवाद, हल्ले प्रतिहल्ले, रुग्णांचे रोष, हे सगळंच सांभाळावं लागतं. आणि आता मग सरकार म्हणते आम्ही अजून कर्ज देतो, घ्या. ह्याची गरज आहे का आज खरंच आरोग्य क्षेत्राला? राजेंद्र, खरं सांगावं तर गेल्या 70 वर्षात भारत स्वतंत्र झाल्यापासून आरोग्य क्षेत्राकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. अगदी बरोबर. खरं वास्तविक आरोग्य क्षेत्राला या देशामध्ये प्राधान्यच देण्यात आलेलं नाही. फक्त आपण 3च गोष्टींवर लक्ष दिलं आणि आरोग्य हे 4थ्या किंवा 5व्या स्थानावर राहिलं. पण या करोनाच्या काळामध्ये हे लक्षात आलं की मूलभूत प्रश्नांसोबत आरोग्याचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आणि गंभीर आहे. आणि या कोरोनामध्ये आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की या संपूर्ण देशामध्ये जी आरोग्य व्यवस्था आहे अतिशय तुटपुंजी आहे, जी कसल्याही प्रकारच्या पॅन्डेमिकला समोर जाण्यासाठी सज्ज नाही. आज खरं वास्तव गरज आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये मूलभूत खर्च करण्याची, पाया भरण्याची, ज्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. या देशामध्ये 20% फक्त आरोग्य सेवा शासकीय मदतीने होते किंवा सरकार करू शकते. 80% सेवा आजही प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातूनच होत. आणि प्रायव्हेट सेक्टर जेव्हा अशा प्रकारची रुग्णसेवा देते तेव्हा ही अतिशय महागडी असते. कारण की हा एक सायंटिफिक पद्धतीचा हा
उपचार पद्धती असते त्यामुळे महागडीच असते. आज गरज काय आहे की मूलभूत जे स्ट्रक्चर आहे देशाचं आरोग्याचं तिथे मोठ्या प्रमाणात वाढ करायला हवी. मोठे मोठे रुग्णालय निर्माण व्हायला पाहिजे आणि प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुसतं कर्ज देऊनच चालणार नाही, त्यांना पुष्कळशा सवलती त्यांना द्यायला लागेल, जेणेकरून आपल्याला ही जी आरोग्य सेवा आहे ती स्वस्त करता येईल आणि लोकांपर्यंत पोहोचवता येईल किंवा त्यांच्या जी आर्थिक क्षमता आहे त्याच्यापर्यंत त्याला पोहोचवता येईल. त्याच्यासोबत एक अतिशय महत्वाचा मुद्दा मी आज इथे मांडणार आहे, तो म्हणजे विम्याचा. प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक या देशाचा नागरिक हा विदाऊट इन्शुरन्स राहायला नको. त्याचं आरोग्य इन्शुरन्स राहायलाच पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स मस्ट बी मेड कंपल्सरी. शासनाने करावं किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक काम करतात त्या क्षेत्रांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून आपल्या आरोग्याची ती निगा व्यवस्थितपणे करू शकेल आणि येणाऱ्या काळामध्ये कसल्याही प्रकारचं पॅन्डेमिक आलं तरी लोकांना हताश आणि निराश होण्याची गरज भासणार नाही. बरोबर आहे की ही बाब तर निश्चितपणे आहे की प्रत्येकाने आपला आरोग्य विमा हा काढून घेतला पाहिजे. पण डॉक्टर बंडवे, एक गोष्ट याच्यातली जे दुर्दैवाने त्याचा उल्लेख करावा लागेल आजच्या दिवशी पण, की चर्चा अशी झाली गेल्या 1.5 वर्षामध्ये की प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी भरमसाठ बिलं घेतली. कदाचित IMAकडे त्याच्या तक्रारी पण आल्या असतील, त्यावरती आपण मागच्या काही चर्चांमध्ये देखील हा उल्लेख केला होता आणि त्याच्यावर बोललोही होतो. त्यातून नातेवाईकांचा रोष आणि मग ती हाणामारी आणि हॉस्पिटलची तोडफोड वगैरे ह्या गोष्टी सगळ्या समोर आल्या. नंबर 2, या काळामध्ये काही बोगस टेस्ट करून रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्हचे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह हे प्रकार देखील जाणीवपूर्वक घडले. त्याच्या तक्रारी शासनाकडे गेल्या, त्याच्या तक्रारी मुंबईच्या हेल्थ सोसायटीकडे देखील येऊन पोहोचल्या. तर याच्यात पुढं IMA म्हणून काय नेमकी कारवाई केली जाते डॉक्टरांच्या बाबतीमध्ये आणि त्यांना काय प्रबोधन केलं जातं की ह्या गोष्टी वैद्यकीय क्षेत्रासाठी अयोग्य आहेत? राजेंद्रजी, सर्वात प्रथम मी ही गोष्ट क्लिअर करू इच्छितो की IMA ही डॉक्टरांची संस्था आहे. त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार नसतो, त्यासाठी मेडिकल काउन्सिल असते. आपण जे सांगताय त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर हे आता दांडे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीपासूनच भारतातल्या हेल्थ सेक्टरवर कधीही लक्ष दिलं गेलं नाही. केंद्रीय आपल्या बजेटमध्ये GDPच्या हार्डली 1% किंवा 1.25% रक्कम ही दिली जात होती, जी अपेक्षा त्यावेळेला 5% व्हायला हवी होती. त्यामुळे आपल्या देशामध्ये हॉस्पिटल्स झाली नाहीत, डॉक्टर झाले नाहीत, मेडिकल कॉलेजेस झाले नाहीत, नर्सिंग स्टाफ झाला नाही आणि इतर पायाभूत सुविधाही झाल्या नाहीत. 1948-47 साली देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला जेवढी हॉस्पिटल्स होती त्यावेळेला 40-45 कोटी भारताची लोकसंख्या होती. आज तिपटीने वाढली, परंतु वैद्यकीय सरकारी क्षेत्रातली हॉस्पिटल्स ही 10% ते 15%नीच वाढली, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हा सगळा हे 1970-80 पर्यंत सगळं ठीक चाललं होतं. 1980 नंतर ज्या वेळेला सरकारी क्षेत्र कमी पडायला लागलं त्यावेळेला खासगी क्षेत्रातली हॉस्पिटल सुरू झाली. त्या सुमारास सरकारने कॉर्पोरेट हॉस्पिटल्सना परवानगी दिली. आता एक लक्षात घ्या की हे सरळ हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये एक लक्षात घ्या की जे ज्या वेळेला हे करोनाचं एप्रिलमध्ये मार्चमध्ये साथ सुरू झाल्यावर एप्रिलमध्ये सरकारने सरकारी हॉस्पिटल्सच्या जागा कमी पडतात म्हणून खासगी हॉस्पिटलच्या 80% बेड्स अधिग्रहित केल्या आणि त्यासाठी रेट्स दिले. ते रेट्स अजिबात न परवडणारे होते. मी मगाशी सुद्धा सांगितलं की साध्या बेडला 4,500 रुपये, सगळ्या औषध पाण्यासकट, त्यांच्या तपासण्यांसकट, ऑक्सिजन सकट, ICUला 7,500 रुपये आणि व्हेंटिलेटर असलेल्या ICUला 9,000 रुपये. हे अजिबात परवडणारे दर नव्हते, तरी सुद्धा डॉक्टरांनी याच्यावर काम केलं. यासाठी ह्या एवढ्या कमी ह्याच्यामध्ये काम करताना सरकारने डॉक्टरांना आवश्यक अशा ज्या गोष्टी होत्या म्हणजे उदाहरणार्थ PPE किट्स आणि मास्क किंवा इतर काही गोष्टी याही पुरवल्या नाहीत. उलट बायोमेडिकल वेस्ट सारख्या गोष्टी ह्या प्रमाणाबाहेर तिपटीने त्याचे रेट वाढले. त्याच्यामध्ये इतरही काही गोष्टींचा भर पडली. त्याचबरोबर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे रेट्स आणि हे जे आहेत विशेषतः वीज दर याच्यामध्येही कुठेही कमी दिलं नाही. ऑक्सिजनचे रेटही वाढवले आणि ह्या सगळ्या गोष्टी असतानाही डॉक्टरांनी आपली सेवा दिली. आता लक्षात घ्या की पहिल्या लाटेमध्ये 19 लाख आणि दुसऱ्या लाटेमध्ये 40 लाख रुग्ण महाराष्ट्रामध्ये बाधित झाले होते. 59 लाख रुग्णांमध्ये किती जणांच्या तक्रारी आल्या? ज्या आहेत ह्या फार थोड्या आहेत आणि ह्या सर्व काळ सर्व व्यवसायांमध्ये याही पेक्षा जास्ती असतात. त्याच्यामुळे ह्या ज्या तक्रारी आल्या यांच्यामध्ये काही ठिकाणी डॉक्टरांची चूक होती किंवा काही ठिकाणी हे होतं, त्यावेळेला आम्ही ते समजून सांगितलं. पण काही ठिकाणी डॉक्टरांची चूक नसतानाही खूप कडक कारवाई केली गेली आणि सर्वात म्हणजे
कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये हे प्रकार जास्ती घडत होते. पण मुळात कॉर्पोरेट हॉस्पिटल्स ही कशासाठी सरकारनेच परवानगी दिलेली आहेत. कॉर्पोरेटचा अर्थ फायदा कमवण्यासाठीच केलेली हॉस्पिटल्स असतात आणि त्यामध्ये ही जी हॉस्पिटल्स ही डॉक्टर्स चालवत नाहीत, ही काही कंपन्या किंवा काही भागधारक किंवा असे लोक चालवत असतात. डॉक्टर्स तिथं फक्त काम करत असतात आणि त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना दिला जातो त्यांच्या त्या हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीत जे ओव्हरचार्जिंग झालं, जे बिलिंग झालं, काही ठिकाणी ऍडव्हान्स शिवाय पेशंट परत पाठवणे किंवा आता नुकतं काल परवापर्यंत सुद्धा होतं की बिल भरलं नाही म्हणून पेशंटची डेड बॉडी दिली नाही वगैरे प्रकार हे खाजगी हॉस्पिटल जे डॉक्टरांनी चालवलेली हॉस्पिटल्स आहेत. मी म्हणलं होतं की हा जो प्रकार असतो की फिजिशियनचं हॉस्पिटल, सर्जनचं हॉस्पिटल, गायनेकॉलॉजिस्ट ही जी असते इथं या गोष्टी कधीच घडत नाही. आणि अशा गोष्टी असतानाही ह्या काही ठराविक ठिकाणी, काही अतिशय थोड्या ठिकाणी अशा घटना घडल्या की त्याचं सगळं खापर हे डॉक्टरांच्या माथ्यावर फोडलं जातं. आणि आता हे ज्या हेडलाईन्स चालल्या त्याप्रमाणे डॉक्टर पैसे जास्ती घेत आहेत. अनेकांनी डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये पेशंटना त्यांच्याकडून पैसे लुबाडले अशा पद्धतीच्या बातम्या येत राहिल्या. या खरोखरच त्रासदायक होत्या. यामध्ये डॉक्टरांनी स्वतःचे कित्येक हॉस्पिटल्स अशी आहेत की ज्यांनी हे न परवडल्यामुळं आपली एफडी विकली, आपल्या काही गोष्टी गहाण टाकल्या आणि हॉस्पिटल्स चालवलेली आहेत. अशा अनेक घटना आहेत. अनेक डॉक्टरांनी सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला मी सांगू शकेन. पण हे जे आहे हे मात्र खरोखर चुकीचं आहे. आज जे आपण माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलंय की 50,000 कोटी हे दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांसाठी दिलं जाणार आहे, पण ते लोन दिलं जाणार आहे. सरकारने असं कुठे केलेलं नाहीये किंवा या ठिकाणी आपण सरकारी हॉस्पिटल्स करू असं झालेलं नाहीये. सरकारची जबाबदारी आहे. अन्न, वस्त्र, निवारा. खाजगी क्षेत्रासाठी खाजगी क्षेत्रासाठी मदत नाहीये, कर्ज दिलंय, त्यामुळे हप्ते फेडायचेच आहे. कर्ज दिलेलं आहे, ते हप्ते फेडायचे. आपली अपेक्षा अशी आहे की लोकांना रास्त दरात किंवा मोफत आरोग्य सेवा मिळावी की जो त्यांचा हक्क आहे अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणे. त्याप्रमाणे या भागांमध्ये सरकारी हॉस्पिटल्स व्हायला पाहिजेत, सरकारी मेडिकल कॉलेजेस काढली पाहिजेत. आपण जे म्हणतो की आता विमा पाहिजे असं दांडे सर म्हणाले, त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं ही आयुष्यमान भारत ही सुद्धा एक प्रकारची अतिशय स्मार्ट अशी विमा योजनाच आहे की ज्यासाठी पैसे हे विमा कंपन्या देतात आणि त्याचं श्रेय सरकार घेतं आणि त्याचे जे काही ट्रीटमेंट असते हे डॉक्टर कमी खर्चात करतात. आणि या सगळ्या गोष्टी पद्धतीने आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था आहे ही उसनं अवसान आणलेली आरोग्य व्यवस्था आहे. आणि त्यामुळं आणि ती ह्या करोनाच्या काळात अगदी ऐरणीवर आली आणि त्याचे जे काही त्रास होते हे सर्व डॉक्टरांनी भोगलेले आहेत. बरोबर आहे. मला समीर दलवाई हाच प्रश्न विचारायचा, हा कळीचा मुद्दा आहे की उसनं अवसान आणून आपण जगणार किती दिवस. कारण गेल्या 70 वर्षातल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा जर आपण विचार केला तर या 1.5 वर्षात देशातल्या प्रत्येक घटकाला कळलं की आरोग्य व्यवस्था आपली किती खिळखिळी आहे. मान्य आहे, 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकारांनी वेगवेगळ्या पातळींवर तात्काळ उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्या तुलनेमध्ये जगाच्या स्पर्धेत वावरत असताना आपण अजून किती पाठीमागं आहोत याचा विचार करायला लावणारी ही 1.5 वर्षाची व्यवस्था होती. हे तरी आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. आणि आरोग्य व्यवस्था आत्ता या कोरोनाच्या अनुभवानंतर तरी सक्षम करण्याकडे आपण पावलं टाकतो आहोत का, हा मला प्रश्न आपल्याला विचारायचा. राजेंद्रभाई, खरं सांगायचं म्हणजे ह्याचं उत्तर राजकीय आहे, वैद्यकीय नव्हे. इंग्लंड सारख्या UK सारख्या राष्ट्रात हेल्थ आणि एज्युकेशन म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या 2 मुद्द्यांवर हे इलेक्शनचे किंवा निवडणुकीचे खास मुद्दे ठरले जातात. त्यांचे जे टॅबलॉइड्स पण आहेत म्हणजे अगदी सन न्यूजपेपर असेल ज्याला आपण टॅबलॉइड म्हणतो त्याच्यावर देखील प्रथम पहिल्या पेजवर आपल्याला हेल्थ रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड न्यूज आज दिसते. आपल्याकडे कधी दिसतं असं? आणि आपल्याकडे कुठल्या निवडणुकीत आरोग्य किंवा शिक्षण ह्याच्याबद्दल आपण हे चर्चेचे विषय असतात किंवा इम्पॉर्टंट विषय असतात. अनफॉर्च्युनेटली आजही आपल्याकडे जात, धर्म ह्याच गोष्टींवर निवडणुकी लढल्या जातात. हे आपण किती जरी टाळलं तरी हे सत्य आहे. आणि जोपर्यंत आपण त्या ठिकाणी लक्ष देत नाही तोपर्यंत कुठलीही राजकीय, नेहमी एका राजकीय पक्षाशी निगडीत असलो तरी सुद्धा मी स्पष्ट म्हणतो, डिमांड आहे उदर सप्लाय. तुम्ही ज्या गोष्टी आपण जनता म्हणून मागू त्याच्यावरच आपल्याला त्या प्रकारचं आपल्याला एक राजकीय नेतृत्व आढळेल किंवा मिळेल. आणि म्हणूनच जोपर्यंत आपण सरकार स्वतः त्याच्यात हेल्थ स्पेंडिंग, हेल्थ बजेट, मगाशी दोघे मित्र माझे म्हणाले
त्याप्रमाणे आपण हेल्थ बजेट वाढवणं हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, खाजगी हे लोन देऊन डॉक्टरांना एस्टॅब्लिश करायला एवढं काय मोठा फरक पडतो असं मला वाटतं नाही, कारण बँका पण आहेत ना उभं आहेत लोन द्यायला. मुद्दाने ते डॉक्टर लोन फेडवू सुद्धा शकतात. मुद्दा दुसरा एक आहे आणि तो आहे पेशंटच्या म्हणजे आम जनतेचा, की मी पैसे द्यायला तयार आहे, मी डॉक्टरकडून ट्रीटमेंट करायला तयार आहे, पण जी ट्रीटमेंट मला मिळते ती दर्जाची आहे की नाही, चांगल्या दर्जाची आहे की नाही. आणि म्हणूनच बरोबर. क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये फरक करणं खूप गरजेचं आहे. आणि आता सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणा किंवा डिजिटल मार्केटिंग म्हणा, मग तो कॉर्पोरेटचं पण असेल किंवा एखादा स्वतःचा डॉक्टरांचा असेल, सध्या रुग्णांना प्रॉब्लेम हा आहे की मला जे डॉक्टर सांगतायत ह्याच्यावर मी किती विश्वास ठेवावा. आणि ह्याच्यामुळेच जे चांगले ऍडवायझर आहे डॉक्टर आहेत, पण त्यांना पण तोच प्रॉब्लेम येतो, कारण विश्वास हा एकंदरीत कमी होत चाललेला आहे. त्याचे इतर कारणं पण आहेत. आपले राजकीय नेते पण डॉक्टरांच्या बोलताना कधी कधी घसरून बोलतात, डॉक्टरांच्या बद्दल अपशब्द बोलतात. तो पण एक मुद्दा आहे. पण त्याचबरोबर ओव्हरऑल जो समाजात एक इन्फॉर्मेशन जी स्प्रेड होते त्याच्यात रुग्णाला आज असं वाटतं की मला रिलायबल क्वालिटी इन्फॉर्मेशन कुठे मिळणार, हा मेन मुद्दा आहे. आणि म्हणूनच सरकारने एक मेडिकल काउन्सिल असेल कंप्लेंटची डील करायला एका टोकावर, तर दुसऱ्या टोकावर ICMR आहे, म्हणजे खूपचं पुढचं रिसर्च. मुद्दा असा आहे की सध्या जे चाललंय ते त्याचं काय? क्वालिटी ट्रीटमेंट चाललंय की नाही ह्याच्यावर कोण शेरा मारणार, हा मुद्दा आहे. अगदी अगदी योग्य मुद्दा. डॉक्टर दंडे, सध्या जे चालू आहे ह्याचा गुणवत्ता नियंत्रण करणार कोण? आणि गुणवत्ता नियंत्रण करायची आपल्याला समजा वेळ आली आणि त्याचं काम आपण सुरू केलं, तर गुणवत्ता नियंत्रणाच्या बरोबरीने जे होतंय त्याची वर्गवारीता पूर्णपणे वैद्यकीय क्षेत्राच्या नियमानुसार चालली आहे का, ठरती आहे का, याचं देखील मूल्यमापन करण्याची आत्ता ही वेळ आलेली आहे. आणि ह्या कोरोनाने आपल्याला त्या गोष्टी शिकवायला चालू केल्यात किंवा त्या शिकवल्यात असं आपण म्हणायचं का? डॉक्टर बंडवे, मी येतो आपल्याकडे. नंदे सर. हा, राजेंद्र, तुझा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आजच्या काळात आपण जे गेल्या 1.5 वर्षात बघितलं की कोरोनाने आपली जी वैद्यकीय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यात जी तफावत होती आणि हे मोठ्या प्रमाणात खूप खालच्या दर्जाची राहील. म्हणजे आपल्याकडे एवढी मोठी क्वांटिटी होती तर आपण क्वालिटी आपण मेंटेन करू नाही शकत. खरं असते वैद्यकीय क्षेत्रामध्ये गुणवत्ता ही अतिशय उच्च दर्जाची असली पाहिजे. याचं कारण असं आहे कारण की याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी नाही, तुमच्या जीवाशी नाही. आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं हे काम राष्ट्रीय पातळीवर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून, राज्य सरकाराच्या माध्यमातून, कडक नियमांच्या माध्यमातून, उत्तम शिक्षणाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आपण समजा गुणवत्ता चांगली देऊ शकलो नाही तर याचे परिणाम फार वाईट होतात, जे आपण या कोरोनाच्या काळामध्ये पाहिलेलं आहे. आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तम शिक्षणाची सुद्धा व्यवस्था, शिक्षण घेत असताना सुद्धा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले टीचर, चांगले हॉस्पिटल, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असं असणे फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याकडला सगळीकडे नैतिकतेचं सुद्धा पालन करणं अतिशय आवश्यक आहे. कारण की मी तुला सांगितलं की याचा थेट संबंध प्रत्येकाच्या आयुष्याशी नाही, त्याच्या जीवाशी नाही. बरोबर. म्हणून क्वालिटी ही असणं फार महत्वाची आहे आणि याचं संपूर्ण उत्तरदायित्व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जातं. डॉक्टर बंडवे, आपल्याला काय म्हणायचं? मला एक सांगायचं आहे की आपण जसं म्हणालो की हे आता जे काही करोनाच्या साथीचं नियंत्रण असेल किंवा वैद्यकीय गोष्टी असेल, माझं स्वतःचं, मी 38 वर्ष वैद्यकीय प्रॅक्टिस करतोय. डॉक्टरांमधली वैद्यकीय क्वालिटी ही कमी झाली असं मला मुळीच वाटत नाही. अगदी आमच्या गुरूंपासून ते आता जी नवीन मुलं पासआउट झाली त्यांच्याशी चर्चा करताना हे नक्कीच जाणवतं की डॉक्टरांमधली क्वालिटी चांगली आहे. आता तरी सुद्धा ह्या ज्या गोष्टी घडतायत याचं कारण असं आहे की या साथीचं नियंत्रण किंवा भारतातली आरोग्य व्यवस्था ही प्रशासनातर्फे चालवली जाते. त्यामुळं यापूर्वी अनेकदा असं IMA सुद्धा असं हे सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण सिव्हिल सर्व्हिस आहे, ICS किंवा IAS आहेत, किंवा फॉरेन सर्व्हिस आहे, IFS, पोलिसांसाठी आहे IPS, त्याप्रमाणे आता या करोनाच्या साथ नियंत्रणाची जबाबदारी घेऊन भारतामध्ये इंडियन मेडिकल सर्व्हिस अशा पद्धतीची, IMS अशा पद्धतीची सर्व्हिस चालू करावी की ज्या योगे अशा प्रकारचे प्रश्न येतील त्यावेळेला त्यांच्याशी आपल्याला योग्य पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने आणि वैद्यकीय
तत्वांच्या पद्धतीने त्याचं नियंत्रण करता येईल. डॉक्टरांचं शिक्षण, डॉक्टरांचं ट्रेनिंग आणि त्या पुढच्या इतर गोष्टी याबद्दलही आपल्याला योग्य दर्जा राखता येईल. पण योग्य त्यासाठी मुद्दा. इंडियन मेडिकल सर्व्हिस सारखी एक सर्व्हिस आपल्याला निर्माण करायला पाहिजे. ब्रिटिशांच्या काळात ही सर्व्हिस होती, परंतु मधल्या काळामध्ये ही सर्व्हिस आता बंद पडलेली आहे. ती पुन्हा सुरू करणं आवश्यक आहे. अगदी योग्य मुद्दा चर्चेच्या समारोपाचा तुम्ही मांडला. धन्यवाद डॉक्टर भोंडवे, डॉक्टर दलवाई, डॉक्टर दंदे, तुम्ही आलात आणि आजच्या या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने चर्चेत सहभागी झालात. त्यामुळं या पुढच्या काळात आमच्या सगळ्यांचं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी तुमचे सल्ले, तुमच्या सूचना, तुमचं मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचार हे सगळ्यांच्याच कामी येणार आहेत. त्यामुळं पुन्हा पुन्हा अशा वेगवेगळ्या आरोग्य क्षेत्राच्या चर्चेनिमित्तानं आपण भेटत राहू. धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं. आपण बघितलं डॉक्टर डेच्या निमित्ताने या सगळ्या मुद्द्यावरती डॉक्टरांनी स्पष्ट मतं तरी व्यक्त केलीच, पण एकूण आरोग्य क्षेत्राच्याबद्दल सरकारने काय नेमकी पावलं उचलली पाहिजेत याचं देखील एक भान आणून देण्याचं काम आजच्या चर्चेच्या माध्यमातून डॉक्टरांनी आपल्यासमोर आणि शासनासमोर, प्रशासनासमोर काही मुद्द्यांच्या माध्यमातून ठेवलेलं आहे. बघूया आरोग्य क्षेत्र यापुढं हळूहळू सक्षमतेच्या पावलाकडं चढत असताना दिसेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. येतच थांबू. नमस्कार.